अश्लील कंटेंट्सच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर येणार बंदी। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि OTT प्लॅटफॉर्म्सला पाठवली नोटीस। सुप्रीम कोर्टाने सरकारला यावर ॲक्शन घेण्यास सांगितले। नव्या नियमांवर काम सुरू, केंद्राने दिली माहिती। केंद्र सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पॉर्नोग्राफिक कंटेंट्सच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली। न्यायालयाने केंद्र सरकार आणि 9 OTT सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली आहे आणि त्याचे उत्तर मागितले। OTT प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेबाबत असणाऱ्या चिंतेशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे। तसेच ही अश्लीलता दूर करण्यासाठी केंद्राने कायद्याच्या चौकटीत काहीतरी करावे असा सल्लाही दिला आहे। न्यायमूर्ती BR गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटलंय की ही याचिका गंभीर चिंता निर्माण करते। केंद्राने यावर काही कारवाई करण्याची गरज आहे। हे प्रकरण कार्यकारी मंडळाच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रात येते। आमच्यावर असेही आरोप आहेत की आम्ही कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करतो, तरीही आम्ही नोटीस बजावत आहोत। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 21 एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी केली होती। केंद्र सरकारतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की OTT आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील कंटेंट्सबाबत काही नियम आधीच अस्तित्वात आहेत। सरकार आणखी नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी बाजू मांडली। पत्रकार आणि माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती BR गवई आणि AG मसीह यांच्या खंडपीठाने केंद्र आणि नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, अल्ट बालाजी, उल्लू डिजिटल आणि मूवी यांसारख्या OTT प्लॅटफॉर्म्स आणि एक्स कॉर्प, गुगल, मेटा इंक आणि ॲपल यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली। यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना म्हटले काहीतरी कायदेशीर करा असं सांगितलंय। चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि सॉफ्ट कोअर ॲडल्ट कंटेंट यांच्या अनियंत्रित प्रसारामुळे महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या वाढत्या प्रवृत्तीला चालना मिळत असून तरुणांच्या मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम झालाय अशी चिंताही सुप्रीम कोर्टाने मांडली। याचिकाकर्त्यांनी म्हटलंय की त्यांनी सक्षम अधिकारी, संस्था इत्यादींसमोर निवेदनं, तक्रारी केल्यात, परंतु त्यांचे कोणतेही परिणाम झाले नाही। या परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे माहिती असतानाही सरकार या धोक्याचे नियमन करण्यासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात अपयशी ठरले आहे। याचिकाकर्त्याने म्हटलंय की इंटरनेटची उपलब्धता आणि स्वस्त किमतीमुळे कोणत्याही तपासणीशिवाय सर्व वयोगटातील वापरकर्त्यांपर्यंत अश्लील सामग्री पोहोचवणे सोपे झाले आहे। अश्लील सामग्रीची तपासणी न केल्यास सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। केंद्र सरकार सध्याच्या IT कायद्याऐवजी डिजिटल इंडिया विधेयक आणण्याची योजना आखत आहे। या नवीन कायद्याचा उद्देश सोशल मीडियावरील अश्लीलता थांबवणे आहे। यूट्यूबर्स आणि डिजिटल कंटेंट निर्मात्यांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे। सरकार गेल्या 15 महिन्यांपासून या विधेयकावर काम करत आहे आणि त्यात दूरसंचार, IT आणि माध्यमांसारख्या विविध क्षेत्रांसाठी विशिष्ट नियमांचा समावेश असेल। भारत सरकारने 2021 मध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजे मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियम लागू केले। ते 6 एप्रिल 2023 रोजी अद्यतनित करण्यात आले। 30 पानांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सोशल मीडिया, चित्रपट आणि वेब सिरीजसाठी नियम निश्चित केले आहेत। यावर लक्ष ठेवण्यासाठी 2 प्रकारचे नियम आहेत। प्रथम, स्वयं नियामक असणे आवश्यक आहे, म्हणजेच सामग्री अपलोड करणारी व्यक्ती सरकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन करेल। दुसरे, जर एखाद्याला मजकुरावर काही आक्षेप असेल तर तो तक्रार करू शकतो। यासाठी कंटेंट प्रकाशन प्लॅटफॉर्म, वेबसाईट, ॲप्सवर तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था असेल। त्यात तक्रार अधिकाऱ्याचे नाव, फोन नंबर आणि ईमेल ID असेल। कोणीही त्याविरुद्ध तक्रार करू शकतो। खरं तर OTT आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे। याचिकाकर्त्याचा असा युक्तिवाद आहे की अशा मजकुराचा तरुणांवर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतोय।